नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूया पोह्यापासून झटपट अप्पे. अगदी हेल्दी, कारण भरपूर यात भाज्या आपण घालणार आहोत. सोबत एक चटपटीत चटणी देखील बघूया. तर असे गरमागरम अप्पे बनवायला तर सोपे आहेतच, खायला इतके टेस्टी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे नक्कीच आवडतील. तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा. तुम्ही देखील ब्रेकफास्ट टिफिनसाठी अशी सोपी रेसिपी बनवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा. आणि अशी छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सुरुवातीला आपल्याला पोहे हे स्वच्छ करून घ्यायचे आहे. व्यवस्थित निवडून तयार ठेवायचे. आणि पोहे तुम्ही बघू शकता, कांदा पोहे बनवतो तेच पोहे मी वापरत आहे. आणि एका वाटीच्या मापाने घेतले आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात अप्पे बनवायचे असतील त्या प्रमाणात तुम्ही पोहे वापरा. तर इथे एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये मी हे पोहे टाकले. नंतर पोहे स्वच्छ धुवून घेतले. आता धुतल्यानंतर याला आपण भिजत घालणार. तर जसे कांदा पोहे बनवताना आपण पोहे भिजवतो, बस तसेच आपल्याला इथं पोहे भिजवायचे आहेत. साधारण 10 मिनटाकरता तरी आपण हे झाकून ठेवलं तर 10 मिनटानंतर हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले असतात. तर असे सॉफ्ट झालेले पोह्यांचा आपण अप्पे बनवण्यासाठी वापर करणार आहोत. त्यासाठी मिक्सी जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे सगळे पोहे टाकू. आणि ज्या वाटीच्या मापाने आपण पोहे घेतले त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथं रवा वापरायचा आहे. रवा जाड वापरला तर उत्तम, कारण जाड रव्याचा रिझल्ट छान येतो. तर अर्धी वाटी रवा आणि सोबतच अर्धी वाटी आंबट दही. तर तुमच्याकडे जर दही उपलब्ध नसेल तर ताक देखील तुम्ही वापरू शकतात. आणि थोडं पाणी घालून आधी आपण हे मिक्स करून घ्यायचं, कारण खाली जो रवा असतो तो पोह्यांसोबत व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे मिक्सर जारमध्ये आपण जेव्हा हे फिरवतो तेव्हा मिक्सर जार देखील खराब व्हायला नको, याची काळजी घेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण लावायचं आणि सुमारे 2 ते 3 फेर व्यवस्थित करून घ्यायचे. आणि जसं आपण हे संपूर्ण फिरवून घेतो म्हणजे वाटून घेतो, तेव्हा तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आणि जे बॅटर आहे ते अशा प्रकारे घट्ट आहे. तर आपल्याला घट्टच बॅटर हवं आहे, इथं पातळ मिश्रण व्हायला नको, याची काळजी घ्या. आणि नंतर मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून पुढच्या तयारीला सुरुवात करूया. तर मिक्सिंग बाउलमध्ये काढल्या एकदा पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मिश्रणातील रवा आणि पोहे चांगले फुलायला वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी 15 ते 20 मिनटं आपण यावर झाकण ठेवू आणि तोपर्यंत एक चटपटीत चटणी करून घेऊ. तर एक मिक्सी जार घेतलेला आहे, त्यामध्ये एक टोमॅटो असा जाडसर कापला आहे. 4 ते 5 चमचे इथं भाजलेल्या फुटाण्याची डाळ वापरत आहे, कारण मी इथं शेंगदाणे घालणार नाही. आणि सोबतच चटणी लाल हवी आहे, त्यासाठी मी लाल मिरच्या वापरत आहे. म्हणजेच टोमॅटो आणि लाल मिरच्या यामुळे चटणीचा रंग छान लाल येतो. आणि फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर. नंतर अर्धा चमचा जिरं आणि चटपटीतपणा वाढण्यासाठी यामध्ये आपण काळंच मीठ घालूया. तर अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा हिंग घालायचा. हिंग तुम्ही फोडणीमध्ये देखील घालू शकतात. अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण या चटणीला वाटून घेऊया. तर मंडळी, ही चटणी म्हणजे टोमॅटोची चटपटी चटणी आहे. यामध्ये भाजलेले शेंगदाणे किंवा यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घातलेल्या नाहीत. तुम्हाला यामध्ये लसूण घालायचा असेल तर तुम्ही फोडणीमध्ये किंवा चटणी वाटताना लसूण घालू शकतात. आता एका तडका पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे हिरवागार असा कढीपत्ता, म्हणजे कढीपत्त्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो. आणि लाल मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या देखील आपण फोडणीमध्ये टाकूया, म्हणजे चटणीमध्ये हे अगदी भन्नाट लागतं. तर असा गरमागरम तेज हा तडका असतो आणि ही चटपटीत चटणी. तर या चटपटीत चटणीवर असा तेज तडका टाकल्यावर चटणी अशी मस्त बनते. एरवी आपण इडली, डोसा किंवा अप्पे बनवतोच, त्यासोबत अशी चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. त्या पदार्थाची चव अजूनच वाढते. तर मंडळी, आता पुढे जाऊया. इथं 20 मिनटं झालेले आहेत आणि हे मिश्रण देखील फुललेलं आहे. आता मिश्रणामध्ये आपण काही भाज्या टाकू, म्हणजे याला अजून आपण हेल्दी बनवू. त्यासाठी कांदा इथं एक बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर 2 गाजर बारीक किसलेले आहे. आता वाटाण्याचे दाणे भरपूर बाजारामध्ये येत आहेत, तर त्याचा वापर करा. असे थोडे क्रश करून आपण यात घालू. आणि नंतर यामध्ये आपण हिरवी मिरची किंवा शिमला मिरची जर तुमच्याकडे असेल ती देखील तुम्ही वापरू शकता. तर 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या, हिरवीगार कोथिंबीर घालू. या व्यतिरिक्त इथं मेथी, पालक किंवा मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या यात लपवून देखील तुम्ही टाकू शकतात. चटणीला फोडणी देताना आपण जी फोडणी आहे ती जास्त प्रमाणात बनवून घेतली होती, म्हणजे ती नंतर आपल्याला या मिश्रणात घालता येईल. तर अशा प्रकारे ती फोडणी आपण घातलेली आहे. 1 चमचा मीठ आता चवीपुरता घालून घेऊ. व्यवस्थित हे मीठ मिक्स करून घेऊ. तर माझ्याप्रमाणेच तुम्हाला देखील रोज रोज हा प्रश्न नक्कीच पडत असेल की ब्रेकफास्टला, टिफिनला मुलांना काय असं द्यावं की जे पौष्टिक आहेच, शिवाय झटपट बनेल आणि मुलांना देखील आवडेल.
तर हा पदार्थ अगदी सोपा आहे, नक्कीच तुम्ही बनवा, नक्की मुलांना आवडेल. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण अप्पे बनवायला घेतो तेव्हा पाव चमचा यात खाण्याचा सोडा घालायचा. व्यवस्थित एका डायरेक्शननेच आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि अप्पे पात्रात नेहमीप्रमाणे तेल घालायचं. तेल घातल्या घातल्या अप्पे पात्र गरम झाल्यावर आपण यामध्ये मिश्रण घालायचं. तर एका चमच्याच्या मापाने आपण अप्पे घालणार आहोत. तुमच्या प्रमाणानुसार किंवा तुम्ही नेहमी जसे अप्पे बनवत असाल त्यानुसार तुम्ही हे अप्पे बनवा. तर काहीच कठीण नाही, अगदी सोपी, झटपट आणि टेस्टी ही रेसिपी आहे. अप्पे असे मस्त कुरकुरीत आणि खमंग बनतात. तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि जसे 5 ते 6 मिनटं होतात तेव्हा आपण हे चेक करूया. तर तुम्ही बघू शकताय मंडळी किती मस्त हे मिश्रण फुलून आलेलं आहे. आता खालची बाजू जी क्रिस्पी झालेली आहे तिला आपण अशी पलटवून घ्यायची, म्हणजे वरची जी बाजू आहे ती देखील कुरकुरीत होईल आणि शिवाय अप्पे आपले फुलतील आणि गोलाकार आकार याला येईल. तर एक एक अप्पे आपण असे व्यवस्थित पलटवून घ्यायचे आणि दोघं बाजूने याला कुरकुरीतपणा आपल्याला आणायचा आहे. तर यावर थोडं थोडं तेल घालायचं आणि तेल घातल्या घातल्या यावर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनटानंतर आपण याला चेक करूया. जशी वरची लेयर याची कुरकुरीत झाली आहे त्याचप्रमाणे खालची लेयर देखील कुरकुरीत अशी जाणवत आहे. मस्त गोलाकार याला आलेला आहे आणि ज्या भाज्या आहेत त्या छान उठून दिसत आहे. तर दिसायला जेवढे आकर्षक आहेत तेवढेच खायलाही खूप चविष्ट हे अप्पे आहेत. बनवायला सोपी रेसिपी. ना डाळ भिजवायची ना तांदूळ भिजवायचे, झटपट पोहे भिजवून असे अप्पे बनवायचे. ब्रेकफास्ट आणि टिफिनला अतिशय उत्तम ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बनवल्यानंतर मात्र कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि जर छान छान रेसिपी जर तुम्हाला नेहमीच पाहिजे आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशा भरपूर झटपट होणाऱ्या रेसिपी मी नेहमीच शेअर करत असते. तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.